मध्य पूर्व आशियामध्ये युद्धाचे ढग जमा झालेत, कारण इराणमधून अमेरिकन नागरिकांनी तत्काळ बाहेर पडावं अशा सूचना अमेरिकेनं दिलेल्या आहेत। आणि दुसरीकडे अमेरिका आणि इराणमध्ये ओमानच्या मस्कतमध्ये चर्चाही सुरू आहेत। एकीकडे चर्चा सुरू असताना अमेरिकेनं मध्य पूर्व आशियामध्ये लष्करी ताकद वाढवली आहे, त्यामुळे अमेरिका आणि इराणमध्ये संघर्ष होणार असल्याचं बोललं जात आहे। अमेरिकेने आपल्या नागरिकांना तात्काळ इराण सोडण्याचा इशारा दिलाय। लिव्ह इराण नाऊ असं अमेरिकेने आपल्या इशाऱ्यात म्हटलंय। यूएस स्टेट डिपार्टमेंटनं आपल्या नागरिकांसाठी सूचना जारी केल्या आहेत। तात्काळ इराण सोडा, अमेरिकी सरकारच्या मदतीवर अवलंबून राहू नका, इराणमधून बाहेर पडण्यासाठी स्वतःचा प्लॅन तयार करा। इराणमध्ये इंटरनेट सुविधा बऱ्याच ठिकाणी खंडित करण्यात आली आहे। काही रस्ते बंद आहेत। सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे। इराणमधून अनेक विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत। त्यामुळे इराणमधून बाहेर पडणं कठीण झालंय। ज्यांना इराणमधून बाहेर पडायचंय त्यांनी रस्ते मार्गानं आर्मेनिया किंवा तुर्कीमध्ये जावं, अफगाणिस्तान, इराक आणि पाकिस्तानमध्ये जाणं टाळावं। इराण सरकार अमेरिकी पासपोर्ट दाखवणाऱ्यांना ताब्यात घेऊ शकते, अशा सूचना अमेरिकेने आपल्या नागरिकांना दिल्या आहेत। अमेरिकेने या सूचना जारी केल्या असतानाच ओमानच्या मस्कटमध्ये अमेरिका आणि इराणच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा झाली आहे। अमेरिकेने इराणच्या न्यूक्लिअर तळांवर हल्ले केल्यानंतरची ही सर्वात मोठी चर्चा मानली जाते। मस्कटमध्ये झालेल्या चर्चेत ओमानचे परराष्ट्र मंत्री बद्र अल बुसेदी यांनी मध्यस्थी केली। बद्र अल बुसेदी हे अमेरिका आणि इराणच्या प्रतिनिधींना वेगवेगळे भेटले। अमेरिका आणि इराणच्या प्रतिनिधींनी समोरासमोर चर्चा केली नाही। या चर्चेत इराणकडून परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची आणि अमेरिकेकडून जेरार्ड कुशनर हे उपस्थित होते। इराणच्या अणु कार्यक्रमावर या बैठकीत चर्चा झाली। इराण फक्त अणु कार्यक्रमावर चर्चा करू इच्छित होता, तर अमेरिकेने या चर्चेवेळी बॅलिस्टिक मिसाईल आणि प्रादेशिक सहयोगी गटांवर चर्चा करण्याची मागणी केली। पण या दोन विषयांवर चर्चा करण्यास इराणनं नकार दिला। चर्चा सकारात्मक झाल्याचं अमेरिका आणि इराणनं सांगितलं असलं तरी इराणनं अमेरिकेच्या काही मागण्या धुडकावून लावल्यात। अमेरिकेने एका बाजूला इराणशी चर्चा सुरू केली असली तरी दुसऱ्या बाजूला मध्य पूर्व आशियात लष्करी ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे। अमेरिकेने ओमानच्या आखातात USS अब्राहम लिंकन ही युद्धनौका तैनात केली आहे। या युद्धनौकेवर विमानं युद्ध सराव करत असल्याचा व्हिडिओ देखील अमेरिकेने शेअर केलाय। अमेरिकेने एकीकडे इराणसोबत चर्चा तर दुसरीकडे लष्करी दबाव वाढवलाय। अमेरिकेने USS अब्राहम लिंकनसह 12 युद्धनौका ओमानच्या आखातात तैनात केल्यात। गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयर, पाणबुड्या देखील मध्य पूर्व आशियामध्ये तैनात आहेत। F-31 विमानं, अत्याधुनिक ड्रोन्स, थार्ड मिसाईल डिफेन्स सिस्टीमसह अतिरिक्त सैन्याची तैनाती करण्यात आली आहे। इराणच्या अणु कार्यक्रमावर, मिसाईल प्रोग्रामवर दबाव टाकण्यासह संभाव्य हल्ल्याची तयारी यामधून दिसून येते। सध्या अमेरिका आणि इराणमध्ये चर्चा सुरू असली तरी युद्धाची भीती मात्र वाढली आहे।